ऐन दहीहंडीच्या दिवशी मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। त्यानंतर रात्रभर मुंबई शहर उपनगरासह परिसरातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, वसई विरार, वाशी व पनवेल या भागातही पावसाचा जोर पाहायला मिळाला। अशातच मुंबईत एक दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे। मुंबई पूर्व उपनगरातील विक्रोळी पार्क साइड भागात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली। रात्री 2 वाजताच्या सुमारास एका घरावर दरड कोसळून एकाच कुटुंबातील 2 जणांचा मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। मृतांमध्ये सुरेश आणि शालू मिश्रा या बाप लेकींचा समावेश आहे, तर मायलेक आरती आणि ऋतुराज मिश्रा गंभीर जखमी झाले आहेत। याशिवाय आजूबाजूच्या घरातही दुखापत झाली आहे। ठीक है चलेगा। चल 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 आगे जाएंगे मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच पाचारण करण्यात आलं। और 2-3 दिन तक मट्टी भरा हुआ था, पूरा इतना यहाँ तक मट्टी था। मट्टी निकालने में इतना समय हम लोग लग गया, तो उनकी बॉडी मिल नहीं रही थी कि किधर पे कौन है। उनकी मम्मी को और लड़के बच्चे को जो भाई था उनका, हम उसको बचा लिए, उसको सही से पिक्चर निकाल दिया। उनकी लड़की थी और उनके पिताजी थे, तो एक साथ में जगह पे वो मट्टी के अंदर थे। हम लोग निकाले और यहाँ से ले गए राजावाड़ी हॉस्पिटल, और वहाँ पे जाने के बाद मान पड़ा। अग्निशमन दलानं बचाव कार्य हाती घेतलं असून 4 जखमींना घाटकोपर येथील राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर आजूबाजूची घरं रिकामी करण्याचं काम सुरू आहे। मुंबई महापालिकेने डोंगर किनाऱ्यावरील भाग धोकादायक असल्यामुळे येथील घरात न राहण्याची नोटीस मिश्रा कुटुंबाला बजावली होती, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे। दरम्यान मुंबईत मुसळधार पाऊस पडत असून ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे। अनेक भागात पाणी साचलं आहे आणि दृश्यमानता कमी झाली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी एक्स हँडलवरून दिली। मुंबईतील रेल्वे रुळावर सुद्धा पाणी साचून लोकल ही धीम्या गतीने धावत आहे।